साऊथ गोव्याला जायचं की नॉर्थ गोव्याला? जर साऊथ गोवा फायनल ठरलं असेल, तर ही व्हिडिओ अजिबात मिस करू नका. आणि जर अजून नसेल ठरलं, तर ही व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की ठरेल. कारण साऊथ गोवा म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तर इथले स्वच्छ, अथांग समुद्रकिनारे आणि निसर्ग तुम्हाला नक्की आवडणार आहेत. हाय, हॅलो आणि नमस्ते. मी रश्मी आणि तुमचं स्वागत आहे आपल्या प्रवास आणि मी या चॅनलमध्ये. तर सुरू करूया आपला साऊथ गोव्याचा प्रवास. पण त्या अगोदर नुकतेच आपल्या चॅनलवर 200 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. या व्हिडिओमध्ये आपण साऊथ गोवामधील सुंदर समुद्रकिनारे, कायाकिंगची ठिकाणे आणि अप्रतिम कडे पाहणार आहोत, जिथून समुद्राचे दृश्य काही वेगळेच दिसते. म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आणि व्हिडिओमध्ये पुढे आम्ही फॉलो केलेला प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. साऊथ गोव्याची खरी ओळख म्हणजे इथले अथांग आणि शांत समुद्रकिनारे. इथल्या प्रत्येक किनाऱ्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तर चला सुरुवात करूया माझ्या सर्वात आवडत्या बीचपासून, पॅलोलिम बीच. या किनाऱ्याची खासियत म्हणजे त्याचा अर्धवर्तुळाकार. इथून दिसणारा समुद्राचा नजारा खूप सुंदर आहे. संध्याकाळचा सूर्यास्त आणि किनाऱ्यावरचं वातावरण एकदम खास वाटतं. पुढे आहे पटनेम बीच. जर पॅलोलिम बीचवर थोडी गर्दी वाटली, तर फक्त 2 किलोमीटरवर असणारा हा बीच. इथे फक्त समुद्राच्या लाटांचा शांत आवाज ऐकू येतो. त्यामुळे निवांत वेळ घालवण्यासाठी ही खूप छान जागा आहे. पुढे आहे अगोंदा बीच. हा साऊथ गोवामधील सगळ्यात शांत किनारा म्हणून ओळखला जातो. लांब पसरलेला किनारा आणि कमी गर्दीमुळे इथे वातावरण खूप शांत असतं. जर तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर निवांत फिरायचं असेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे. पुढे आहे बटरफ्लाय बीच. हा साऊथ गोवामधील एक लपलेला आणि खास किनारा आहे. त्याचं नाव फुलपाखराच्या आकारामुळे पडलं आहे. फक्त इथे पोहोचण्यासाठी बोट किंवा छोटासा ट्रेक करावा लागतो. जर तुम्ही पावसाळ्यात जात असाल, तर हा बंद असू शकतो. कोला बीच. हा साऊथ गोव्यामधील सर्वात वेगळा बीच आहे. इथे गोड्या पाण्याचा तलाव आणि समुद्र एकाच ठिकाणी पाहायला मिळतो. वरच्या कड्यावरून दिसणारा नजारा फोटोसाठी खूप सुंदर आहे. अजून एक सुंदर असा बीच म्हणजे गालिबाग बीच. हा किनारा कासवांसाठी राखीव असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. स्वच्छ आणि शांत वातावरण अनुभवायचं असेल, तर हा किनारा खूप वेगळा अनुभव देतो. सकाळी लवकर उठून जर तुम्ही इथे गेलात, तर किनाऱ्यावर फक्त तुम्हीच असाल. कोलवा बीच. वॉटर स्पोर्ट्ससाठी साऊथ गोव्यामधील हा सर्वात प्रसिद्ध किनारा आहे. इथे पॅरासेलिंग, जेट स्काय, बनाना राईड अशा भरपूर ॲक्टिव्हिटी तुम्हाला पाहायला भेटतील. पेबल बीच. काबो दे रामा किल्ल्यावरून खाली पेबल बीचला जावं लागतं. इथे तुम्हाला खूप सारे गोल दगड पाहायला मिळतील, म्हणूनच याचं नाव पेबल बीच असं पडलं असावं. फक्त चालताना थोडी काळजी घ्या, खाली दगड असल्यामुळे पाय निसटू शकतो. साऊथ गोवा म्हटलं की कायाकिंग तर आलंच. शांत पाणी आणि निसर्गाच्या सानिध्यात कायाकिंगचा अनुभव खूप वेगळा आहे. साऊथ गोवामध्ये काही ठिकाणे आहेत जिथे कायाकिंग ॲक्टिव्हिटी होते. आम्ही कुठे कायाकिंग केलं आणि त्याचा अनुभव कसा होता हे मी पुढे सांगणार आहे. पहिलं ऑप्शन आहे पॅलोलिम बीच. इथे तुम्ही समुद्रात कायाकिंग करू शकता. सकाळच्या शांत पाण्यात समुद्र आणि डोंगराचा नजारा खूप सुंदर दिसतो. कधी कधी दूर समुद्रात डॉल्फिनसुद्धा दिसतात. दुसरं ऑप्शन आहे अगोंदा बीच. अगोंदामध्ये 2 प्रकारचे कायाकिंग करता येते. पहिलं म्हणजे थेट समुद्रात आणि दुसरं म्हणजे तिथे असलेल्या बॅकवॉटरमध्ये, जिथे पाणी एकदम शांत असतं. मी पर्सनली सजेस्ट करेल तुम्ही कोला बीचवर जाऊन कायाकिंग करा. कारण कोला बीचवर कायाकिंग करण्यासाठी तलाव तर आहेच, पण एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला डोंगरातून वाहणारे शांत पाणी. कायाकिंग करताना मिळणारे नजारे आणि फोटो खूप सुंदर येतात. त्यामुळे तुम्ही साऊथ गोवामध्ये कायाकिंगसाठी ऑप्शन शोधत असाल, तर कोला बीच अजिबात चुकू नका. आत्तापर्यंत आपण पाहिलेली ठिकाणं म्हणजे फक्त सुरुवात आहे. कारण साऊथ गोवामध्ये काही अप्रतिम कडे आहेत, जिथून समुद्राचा नजारा खूपच सुंदर दिसतो. पहिलं म्हणजे केप गोवा. इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध झालेला हा कडा आहे. फोटो काढण्यासाठी इथे काही पॉईंट्स पण आहेत. इथून अथांग निळा समुद्र आणि नारळाची झाडे दिसतात. फोटोग्राफीसाठी आणि सूर्यास्तासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. नेक्स्ट आहे कोला बीच कडा. कोला बीचवर जाण्यापूर्वी हा कडा लागतो. तिथून खाली आपण कोला बीचवर जाऊ शकतो. इथून एकाच वेळी समुद्र आणि कायाकिंगसाठी असलेला तलाव आपल्याला पाहायला मिळतो.
निसर्गाचा हा संगम खरंच खूप सुंदर वाटतो. पुढे आहे काबो दे रामा व्ह्यू पॉइंट. हा कडा काबो दे रामा किल्ल्याच्या थोडं आधी आहे. इथून पूर्ण किनारा आणि समुद्र स्पष्ट दिसतो. अजून एक सुंदर व्ह्यू काबो दे रामा फोर्टवरून सुद्धा पाहायला मिळतो. या सगळ्या सुंदर कड्यांचं गुगल लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ते तुम्ही नक्की चेक करा. आत्तापर्यंत तुम्ही साऊथ गोव्याचे सुंदर बीचेस, व्ह्यूज आणि कायाकिंग करण्यासाठी पॉईंट्स पाहिले. पण अजून खूप काही बाकी आहे. साऊथ गोवा हे फक्त बीच पुरतं मर्यादित नाही आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ऐतिहासिक किल्ला, प्रसिद्ध मंदिरे, खरेदी करण्यासाठी काही ठिकाणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाण्यासाठी बेस्ट ठिकाणे. तर पार्ट 2 अजिबात मिस करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत बाय बाय.